एक्सक्यूज मी मॅडम, तुम्ही आता इथनं आलात ना, या रस्त्यावरून चालत आलात ना तुम्ही? हो, काय झालं? अहो, तुम्हाला एक मुलगी दिसली का? म्हणजे एकटीच जात असेल, खूप गोड आहे दिसायला. हा, निळ्या रंगाचा पर्कल कोलकात्याने घातला होता, पाहिलीत का तुम्ही? नाही, माझं काही लक्ष नव्हतं, सॉरी. हा, गौरी, 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 एक्सक्यूज मी, ऐका ना, ऐका ना. काय झालं? अहो, माझी मुलगी हरवली. तुम्ही पाहिलं का तिला? तिने असा निळा पर्कल पोलका घातलाय आणि अहो, आम्हाला काय तेवढेच धंदे आहेत का? अहो, काय झालं, मी गाडीत तिला सोडून गेलो, हे फुगे आणायला मी गेलो आणि परत येऊन बघतो तर ती नव्हतीच. हो, वा, छान. म्हणजे मुलांना गाडीत एकटा टाकून तुम्ही हिंडा आणि मग? मान्य मान्य मला की माझी चूक झाली, मी तिला एकटीला सोडायला नको होतं. अहो, तेच तर म्हणतोय ना मी. तुम्हाला फक्त पोरं जन्माला घालायची माहिती आहे, पण सांभाळायची कशी याची अजिबात अक्कल नाही. वाटेल ते बोलू नका साहेब. काय खोटं बोललो हो मी? सांगा ना, काय खोटं बोललो? तुमची मुलं हरवतातच कशी? मगासपासून मी गप्प बसलोय, तुम्ही ओरडत चाललाय. समजता काय तुम्ही स्वतः? मुलगी मारली आहे तुम्ही. आय एम सॉरी. आई आबा आहेत का? अरे जगन्नाथा, एकदम अचानक आलास तू? आबा आहेत का? हो आहेत ना. आता कुठे जाणार ते या चार भिंती सोडून? बोलवा, त्यांना काम आहे. हो बोलावते. तू आधी बैस तरी. बैस. काही विशेष? काही नाही हो विशेष. आबांना बोलवा. गौरी गेल्यापासून सारखे अस्वस्थ असतात ते. सारखं वाटतं ती पोरगी आजूबाजूला बागडतीये म्हणून. आता ह्या गोष्टी बोलण्यात काही अर्थ आहे का? अरे पण जगन्नाथा, तू असा सडाफटी, तू तरी एकटा कसा सांभाळणार होतास तिला? माझी आणि गौरीची निदान ओळख तरी आहे. खरंय रे बाबा, खरंय जगन्नाथा. गौरीला तुझा लळा होता. हो, पण जान्हवीला हे सगळं माहित होतं, तरी सुद्धा तिनं तिला त्या हरामखोर माणसाबरोबर जाऊ दिलं. हे बघ, तू उगाच चिडचिड करू नकोस. हो म्हणजे तुझ्या मनात काय आहे ना ते आम्हाला समजतंय. शिवाय चिडून तरी काय उपयोग? शेवटी कितीही झालं तरी किरण तिचा बाप आहे. आणि कसं आहे जगन्नाथा, ज्याचं माणूस त्याच्याकडे गेलं ना की दुसऱ्या माणसांना घोर राहत नाही. कसला घोर आबा? त्या किरणला मुलं सांभाळायची अक्कल आहे का? ना तिकडे त्याला मूल ना बाळ. अरे शेवटी प्रत्येकाचं नशीब असतं बाबा. त्याला तो तरी काय करणार? मग आपलं नशीब आपण भोगावं ना. मला आणि त्या पोरीच्या जीवाला घोर कशाला? हे बघ जगन्नाथा, तू जरा समजूतीने घे. काय उगाच डोकं तापून घेऊन भलतं सलतं काहीतरी करू नकोस. हे बघा आबा, तुम्ही जे सांगताय ना ते मला कळत नाही, वळत तर अजिबातच नाही. हा, त्याच्या वाचून जान्हवीने कसे दिवस काढलेत ना ते पाहिलंय मी. आम्ही काय डोळे झाकून तिचे हाल पाहिले का? पण शेवटी राहिलो ना गप्प, डोळ्यावर कातडं ओढून. तेच तर म्हणतोय ना मी. आबा, तुम्ही त्या किरणचा फोन नंबर पत्ता मला द्या, त्याच्यासाठी आलोय मी. हा म्हणजे मला तो अंदाज होताच. बर मला सांग, तो पत्ता घेऊन काय करणार आहेस तू? त्याच्यात तुम्ही पडू नका. असं अर्धवट बोलू नकोस रे बाबा. देतो म्हणजे तुला हवी ती माहिती, पत्ता, फोन नंबर सगळं देतो. पण मला सांग, तो पत्ता घेऊन तिथे जाऊन तू काही त्रास वगैरे देणार नाहीस ना? ते आता किरण माझ्याशी कसा वागतो ना त्याच्यावर अवलंबून आहे. बघ रे बाबा, हल्ली त्याची मनस्थिती काही ताळ्यावर नसते. उगाच तू काही. नाही, आणि जगन्नाथा म्हणजे कसं आहे, ती गौरी घरात नाही ही गोष्ट आम्ही अजून विसरू शकत नाही. आता तुमच्या दोघांच्या भांडणाची एक नवी काळजी आमच्या पाठीमागे लावून देऊ नका. हा हा बरं, तुला एक मिनिट, पत्ता आणि फोन नंबर हा घे, कार्डच आहे.
आमच्या जे काही होईल ना ते तुमच्यापर्यंत पोहोचू देणार नाही. अरे देवा, अजून काय काय बघावं लागणार आहे कोणास ठाऊक. तुम्ही काळजी करू नका हो. शांत राहा, काही होत नाही. असं आपण म्हणायचं. मग आता इथे बसून दुसरं काय करू शकणार आहोत आपण? मला तर वाटतं ना, सरळ उठावं आणि निघून जावं किरणकडे. उगाच काहीतरी बोलू नका भलतं सर. त्याची ती बायको कोण काय आपल्याला काहीही माहिती नाही. लग्न होऊन इतकी वर्ष झाली, तिने काय आपल्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला? आपण तरी तिची कधी चौकशी केली का? नाही ना. ते तिकडे, आपण इथे, त्या सुनेच्या जान्हवीच्या काळजीमध्ये. बरं ते जाऊ दे, सोडा. झालं गेलं, गंगेला मिळालं, जाऊ दे. देवा, काय काय नशिबात आहे रे देवा अजून. अरे ये, दमलास? बस मी पाणी आणते. हे घे. तर मस्त फ्रेश हो. मी छान स्वयंपाक केलाय तुझ्यासाठी. जेवायला वाढते. तुला शाळेत जायचं नाहीये का? नाही, मी फोन केला होता अंजलीला, तर ती म्हणाली मी मॅनेज करेन. जा ना, तू आवरून घे ना. नको ग, बसू दे जरा थोडा वेळ. कशी झाली ट्रिप? काय म्हणतात आई बाबा? ठीक आहे. त्यांना सांगितलंस का इथे या म्हणून, हेही तुमचंच घर आहे म्हणून? माझ्याबद्दल काही विचारलं, बोलले? विशेष नाही काही. एनिथिंग सिरियस? नाही. हे बघ किरण, आता फार विचार करत बसू नकोस. तिथे तुला काही रिॲक्शन्स मिळाल्या असतील, म्हणजे तुझ्याशी फार बरं वागले बोलले नसतील, पण ऐक, तू गावी जाऊन योग्य तेच केलंस. तू तुझं कर्तव्य पार पाडलंस आणि मला खात्री आहे की यापुढे सुद्धा तू तुझ्या कर्तव्याला कधीही चुकणार नाहीस. त्यामुळे उगीच त्याचा थोडा वेळ गप्प बसशील तू प्लीज? ठीक आहे, मी समजू शकते. मी आता शाळेत जाते. मग तू काळजी घे. हं? नीता, जान्हवी गेली. शी इज नो मोर. हॅलो, किरण बोलतोय रे. लेखा किरण्यात तू काय रे? तुझा आवाज असा खोलवर का गेलाय? तब्येत वगैरे बरी आहे ना? हां ठीक आहे, परफेक्टली ऑल राईट. एक माझं जरा काम होतं रे तुझ्याकडे. बोल ना. मला सांग, पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही ओळख वगैरे आहे का रे तुझी? हां, पोलिसात हाटले का?
काय रे कसल्या भानगडीत वगैरे अडकलेस की काय? नाही नाही सहज छोटंसं काम आहे रे एक. एनिवेज चल ठेवतो हा फोन. ओके बाय. चल बाय. गौरी 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 कुठे आहेस ग तू? नमस्कार, मी किरण पुरंदरे बोलतोय. मुकुंद साने बोलतोय का आपण? बोला किरण साहेब, काय काम काढलं? काम म्हणजे एक जरा माहिती विचारायची होती तुम्हाला. अहो मग विचारा ना, आम्ही पत्रकार तर तुमच्या सेवेसाठीच आहोत. मला सांगा साने साहेब, समजा जर एखादा माणूस हरवला आणि म्हणजे त्याची तक्रार वगैरे पोलिसात करायची असेल तर ते लोक काय माहिती वगैरे म्हणजे त्या व्यक्तीचा फोटो, त्याचं वर्णन, हरवलेल्या व्यक्तीबद्दल माहिती, त्याचं त्या व्यक्तीशी असणारं नातं याविषयी पोलीस चौकशी करतातच ना. अच्छा, म्हणजे तक्रार करणाऱ्याला काय त्रास वगैरे होतो का? अहो चौकशी करणं हे पोलिसांचं कामच आहे आणि तशाच एखाद्या वर्णाची व्यक्ती सापडली तर पोलीस चौकशी करायला फोन करतातच. का हो, कुणी हरवलंय का? अहो मग तसं असेल तर पेपरात जाहिरात देऊन टाका ना. नाही माझ्या मित्राचं कोणीतरी मी थँक्यू, मी सांगतो. हां, त्याला सांगतो सगळं. हो. देवा, हे काय भोगायला लावतोयस मला तू? कुठल्या तोंडानं जान्हवीची क्षमा मागू मी? पुन्हा एकदा जाऊन बघून येतो. मी स्वतः जातो. गौरी, हे बघा कोण आहे. हो मिस्टर, हा काय प्रकार आहे? अहो मला वाटलं की ही माझीच मुलगी आहे म्हणून. अरे वाटलं म्हणजे काय? तुम्हाला आपली मुलं ओळखता नाहीत? थांबा, मी पोलिसांनाच. नको नको नको, ऐका, मी म्हटलं ना, आय एम रिअली सॉरी. अहो काय झालंय, माझी मुलगी हरवली आहे म्हणून मी शोधतोय तिला. मला वाटलं की हीच. थापा मारू नका, तुमच्यासारखे 56 बघितलं मी. नाही अहो, खरंच सांगतोय मी. मला काय हिची चण जरा तिच्यासारखीच वाटली म्हणून मी तिकडनं लांबून पाहिलं म्हणून माझा गोंधळ झाला. आय एम सॉरी. जाऊ दे ना बाबा, बघा ना ते किती दमलेत. बरं बेटा, आपल्याला उशीर होत आहे. हे बघा, पोरगी हरवली असेल ना तर पोलिसात जाणं. हे असं भटकत राहून एकट्याला तुम्हाला ती सापडणार आहे का? बाबा, आपण त्यांना मदत करूया का? आमच्या शाळेत सांगतात की फार शहाणी आहेस तू आणि तुझी शाळा. चल बाय अंकल, तुमची मुलगी तुम्हाला नक्कीच मिळेल. बाय. हो फुगेवाले, हो तुम्हाला आठवतं का, मी थोड्या वेळापूर्वी बघा तुमच्याकडनं फुगे घेतले होते. 10 रुपयाचे फुगे घेतले होते. 4 फुगे घेतले होते मी. आठवतं तुम्हाला? आणि माझी गाडी अशी मी समोर पार्क केली होती. गाडीत माझी मुलगी बसली होती. तिच्याकरता फुगे घेऊन आणि मी तिकडे गेलो फुगे घेऊन, तर माझी मुलगी नव्हतीच. हो, तुम्ही पाहिलीत का तिला? नाही हो, नाही बघितली. जरा नीट आठवा ना प्लीज. अहो निळ्या रंगाचा परकर पोलका तिने घातला होता. खूप गोड आहे दिसायला. इकडे गाडी नाही काय म्हणते, जरा नीट आठवा ना. अहो पाहिलं असेल तुम्ही तिला. अहो फुगेवाले, अहो
तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यावर माझा काहीही राग नाही, काहीही मागणं नाहीये. कसलाही आरोप नाही. तू गौरीची अजिबात काळजी नको करूस. मी नीट सांभाळेन तिला. आपल्या मुलीला अहो, काय म्हणते, गौरी घरात रुळली की नाही? अहो, असे काय बघताय माझ्याकडे? अगं म्हणजे मी काय म्हणते, पोरगी तशी गोड आहे. 2 दिवस जरा त्रास आहे, नंतर इतका लळा लावेल ना. हो, पण मला माहितीये तुम्हा दोघांनाही मूल सांभाळायची सवय नाही. अहो, मग तर तीच तुम्हाला सांभाळून घे. आणि हो, गौरीला ना इथल्या छोट्याशा शाळेत टाका. मोठी शाळा भपका ह्याची सवय नाही हो पोरीला. अगं जानवी, काय झालंय? तू माझं ऐकून घे जरा. अहो, मला माहिती आहे सगळं. तुम्हाला मुलाची भारी हौस. इतकी वर्ष कड काढलीत, आता घ्या कौतुक करून. अगं तसं नाही, मी नीताला नाही, अजून पाहिलं नाहीये मी तिला, पण बाई माणूस आहे ना, घेईल समजून. अहो, गौरी कुठे दिसत नाहीये. पाहायचंय हो मला तिला. दंगा करून झोपलीये का? तुमच्या जवळच झोपते की वेगळी सोय केली आहे तिची? कुठे आहे ती? हरवली आहे गौरी. कळलं का तुला? गौरी हरवली आहे. मी माझ्या मुलीला सांभाळू नाही शकलो. नालायक आहे मी. माझ्या पुढे माझी नालायक आहे मी. माझ्या पुढे माझी गौरी